मला बोलता बोलता ते म्हणले महाराज काय नव्हतं, आमच्या घास आमच्या पोटात आमच्या तोंडात घास टाकायची आणि आई उपाशी राहायची. आईने कधी स्वतःला कधीच सजली नाही, कधीच म्हटली नाही, पण आम्हाला लेकराला लई मोठं केलं. आम्हाला एवढं मोठं केलं की आईचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही, कधीच कुणीच विसरू शकत नाही. आज आई राहिली नाही ना, आई राहिली नाही ना आज. आई आईची आठवण कशी येत असेल त्यांना. आज या तिघांची आणि या नातवंडांची पण, कारण नातवंडावरती सगळ्यात जर प्रेम कुणाचं असतं ना तर आजीचं असतं. कधी शाळेतून दमून भागून येऊ दिले नातवंडानं. आज तुम्ही काय करता, भाकर नसेल पोराला भूक लागली असेल ना, ती बारीक चपाती करता, तिचा भुगा करता आणि तिचा भुगा करून त्यात तूप टाकून मलिदा करून लेकराला खाऊ घालता. त्या सुरकुतलेल्या हातानंतर तुमच्या सुरकुतलेल्या हातावरती तुमचं कष्ट दिसतंय, तुमचं प्रेम दिसतंय. किती आई गेल्यानंतर कशी भूमिका होते सगळ्याच्या ऐकून. अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया, अव खरंच आईची माया, ज्यालाही नाही त्याला करते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ही ना माझे आई ग, ही ना माझे आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. अग निघून गेली आई, पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ही ना माझे आई ग, 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 आई ग. राम आज 1 वर्ष जर तू निघून गेले, पण आई या वर्षातला एकही दिवस तुझ्या लेकरांचा असा गेला नाही की आई ज्या दिवशी तुझी आठवण आली नाही. हरि जय हरि जय हरि
थोडा याजसाठी केला होता अट्टहास
वाजवा गडी दराडे महाराज आज असं वाटतच नाही वर्ष सध्याचं कीर्तन चाललंय कुठेतरी मोठ्या सोहळ्यात पंढरपुरात कीर्तन चाललंय असं वाटतंय वाह याला म्हणायचं नियोजन अगदी अप टू डेट यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा आदेश गोड व्हावा आता निश्चिंतने पावलो विसावा घुंटली या धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तिने गुणे आता निश्चिंतने पावलो विसावा घुंटली या धावा तृष्णेची या तुका मने मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंडलिया धामा तृष्णेची महायोगीची तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनिद्रहि समागर तिष्ठं तमानंद कंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगो दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तकही पायावरी या वार करी संताच्या श्री संताची माता यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसन्न आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरण आणि ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचा दिवस सुद्धा मिळाला ज्याला या जगात जन्म झालाय त्याला एक दिवस या जगातून जावंही लागलं ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय ज्याचं उपज नाही ज्याचं निम्न मात्र निश्चित आहे आणि मग महाराज म्हणतात या जगात आल्यानंतर आम्हालाही जन्म मिळाल्यानंतर नवे नवे आम्ही या जगात आल्यानंतर आमचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय केलं नवे नवे आमच्या जीवनातला शेवटचा दिवस कशा पद्धतीने गोड झाला आणि आम्ही आयुष्यभर भजनाची साधना
कशासाठी केली तो प्रतिपादित करणारा आणि शेवटचा दिवस गोड कसा करता येईल हा सांगणारा अभंग पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एक दिवशी निमित्त कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं ज्ञात असलं तरी भक्ताची इथे कर्तव्यता यानं अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा वैकुंठवासी गंबा सुशीलाबाई उत्तमजी दराडे या धन्य मातेला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून संपूर्ण दराडे कुटुंबियांना ठेवलेला हा एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तनाचा सोहळा त्यांच्या पाठीमागे त्यांचा अतिशय गोड परिवार त्यांचे सुपुत्र त्यांचे मोठा मुलगा सोमनाथजी उत्तम दराडे ते खऱ्या अर्थाने आपल्या अकोले गावचे माजी सरपंच आहेत त्याचबरोबर त्यांच्या पत्नी नकोसाताई सोमनाथजी दराडे लहान चिरंजीव कैलास उत्तमजी दराडे त्यांच्या सौभाग्यवती ललिताताई कैलासजी दराडे कन्या सविताताई नारायणजी पानसरे आणि नातू ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे कायम जवळपास 6-7 महिने झाले तारीख देऊन पण 8-10 दिवसातून एकदा तरी फोन आहे महाराज आठवणीने बरं का लक्षात ठेवा बरं का या बरं का असे आमचे सौरभ दादा सौरभजी सोमनाथ दराडे त्याचबरोबर समीरजी कैलास दराडे आणि नाती अमृताताई नम्रताताई आणि ऋतुजाताई खऱ्या अर्थाने अतिशय गोड परिवार सोडून आजींना आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबरा यांचा या अभंगात जगद्गुरु तुकोबरा या शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत आम्ही आयुष्यभर साधना केली आम्ही आयुष्यभर भक्ती केली आम्ही आयुष्यभर नामस्मरण केलं ते कशासाठी केलं बाबा याचसाठी कशासाठी महाराज याचसाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा महाराज तुमचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आयुष्यभर अभ्यास केला पण झाला का महाराज म्हणतात झाला म्हणून तर सांगतो ना याचसाठी केला होता किंवा शेवट तो भला माझा इथं बसलेल्या माझ्या प्रत्येकाला एक प्रश्न असेल ऐकून घ्या फक्त माझा कीर्तनाचा नियम आहे जर तुम्हाला वाटत असेल महाराजांना रागू नये तर आपापसात बसलेल्यांना कोणीच एकमेकाला बोलायचं नाही कारण मला ते सहन होत नाही मी काही खाली इकडे तिकडे बघून कीर्तन करत नाही प्रत्येक व्यक्तीकडे माझं लक्ष असतं प्रत्येक व्यक्तीकडे फक्त तेवढा डिस्टर्ब मला होता कामा नये लक्ष देऊ नका एकमेकासोबत कोणीही 1 तास बोलू नका 1 तासानंतर तुम्ही अर्धा तास इथं बाता मारायला बसा काय अडचण ऐकून जा आतापर्यंत दराडे महाराज वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणलं की बाबा प्रत्येक ठिकाणी याच्यासाठी किंवा शेवट तो भला हा जास्त करून अभंग घेतला जातो किंवा आपला तो एक देव करून घ्यावा रंगी रंगी रंगे किंवा आले देवाची मनात येथे कोणाचे झाले ना आजपर्यंत आम्ही ऐकत आलोय कीर्तनात फक्त नियम तेवढा पाळायचा काय वाटतं तुम्हाला काय वाटतं शेवटचा दिवस म्हणजे कोणता बोला की जिथं बोल म्हणे तिथं बोलायचे नाही तर नको म्हणे तिथं लय वाटा करायला एक तर महाराज लोक कीर्तनात बोलू देत नाही मी बोलून देतो काय बाबा सांगता म्हणजे शेवट बरोबर तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला कुणालाच काय म्हणायचं काहीतरी म्हणा चुकन नाही तर काय होईल काय फरक पडतो तुम्ही मला पहिल्यांदाच बघितले महाराज प्रश्न विचारणार ऐका चला कदाचित कुणीतरी म्हणून मरण हा शेवटचा दिवस आहे कुणीतरी म्हणून वर्ष श्राद्धाचा हा शेवटचा दिवस आहे पण ऐकून जगाने शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता सगळे शेवटचा दिवसच मरण असतं तर अंगना मग तुकोबरायनं हा अभंग मृत्यू लोकात असताना लिहिलाय का वैकुंठ गमन झाल्यावर असताना लिहिलाय बरोबर नाही कधी लिहिलाय असताना लिहिलाय मग असताना लिहितात म्हणजे मरण असेल का असताना लिहिलाय म्हणलं मरण असेल का असताना लिहिलाय म्हणलं मरण कसं असेल जिवंतपणे म्हणतात याच्यासाठी केला होता मग मरण कसं असेल असं ऐका शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस भगवंताची भक्ती करत असताना तुमच्या जवळ आहे जरा फक्त तुम्ही थोडं पुढे जायला पाहिजे होतं तुमच्या जवळ शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता भगवंताची भक्ती करत असताना मानसानं एक दिवस भगवंतमय होणे देव पाहवयाशी गेलो तेथे देव जीवन ठेवलो जी भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता असं शेवटचा दिवस गोड व्हावा आणि विठ्ठल दादा तुकोबरा यांच्या जीवनातली भूमिका आहे तुकोबरा यांचा देहच प्रत्यक्ष देव झालाय आकाराशी कैसा ठाव आबा देह प्रत्यक्ष झाला
तुकोबऱ्यांचा देहच काय झालाय देव झाला म्हणून तुकोबराय म्हणतायत यासाठी केला होता तास शेवटचा दिस गोड व्हावा करे महाराज मग आता काय आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा आम्ही निश्चिंत झालो विसाव्याच्या ठिकाणी आलोय आम्हाला जे आयुष्यात हवं होतं त्या भगवंताला आम्ही काय केलंय प्राप्त झाले आमची धावाधाव काय झाली आहे संपले पण महाराज हे घडलं कशामुळे नाम मंगलाची देणे गुणे त्या भगवंताचं मंगल नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं आणि आमच्या जीवनात हे सगळं घडलं पण महाराज त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना जगानं तुम्हाला त्रास दिला की दिला का नाही जगानं त्रास दिला ना या जगाचा त्रास सहन केला पण भजन काय तुम्ही सोडलं नाही मग महाराज त्या जगाच्या त्रासाचं काय त्याचं तर कौतुक वाटतंय कौतुक वाटे झाली या वेचाची एवढा त्रास देऊन सुद्धा शेवट भगवंत मला घेऊन जायला येतो बस चाल 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 मग त्या मुक्तीबद्दल मोक्षाबद्दल काय म्हणतात महाराज म्हणतात ज्या मोक्षासाठी ज्या मुक्तीसाठी आपल्या बसलेल्या इथं प्रत्येकाची धडपड चालली आहे ती मुक्ती आता माझी बायको झाली आहे आता इथं जरा जवळच आहे घरात तुमच्या लक्षात येईल जोपर्यंत दराडे महाराज आपलं ग्रामपंचायत बरोबर नाव घेतो मी कारण भगवान पण दराडीच आडनाव आहे ना हा ते आता जवळजवळ वर्ष झालं मी आलेलो फक्त फोनवरतीच आमची चर्चा होत असते मला एक सांगा गावात ग्रामपंचायत मध्ये आपला सदस्य नाही सरपंच नाही रहिवासी दाखला घ्यायचा म्हणलं कमीत कमी 2-3 तरी दिवस हेल्पटे घालावं लागतात पण आता बायको सरपंच ऐ बस आता बायको सरपंच आता काय अडचण आहे का आता ती कधी पण सह्या करायला तयार आहे ना तुकोबराय म्हणतात माझं बी तसंच झालंय ती मुक्ती माझी बायको झाली आहे ती आता माझ्या मोक्षावरती माझ्या मुक्तीवरती कधी पण सर काय तयार आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया हवा तृष्णेची अशा काही आशयाचा अभंग विढावा आटली होती का नाही मग आता काय म्हणजे आरात तर पाहिजे ना मग राहणार तसं मग महाराज आरात आणण्यासाठी नेमकं जीवनभर काय करावं लागेल महाराज किती गोड बोलताय बघा पुढच्या जागी भारे जागे हरियाता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता चुकी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवायच्या असतील तर जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे त्या भगवंताचं भजन करा करते ते काही लोक होय करते ती काय इथं कीर्तन सांगा टाळ्या वाजवा मला तरी निमेजन बघत होती हा तो उक्त घेतले वाजव 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 आजो आमचा मी बघू तू वाजव लय अवघड तरी लोक ऐकत नाही मग आता जागे वारी
आता तरी बी नाही मग जगजोगी जाग जाग बोलती तरी बी लोकांनी भजन नाही केलं जरा जाऊ का थोडं पुढे घेऊन अजून चला नामदेवरायांना विचारलं जरा नाथबाबांकडे बोलायचं नाथबाबा जीवन मिळालं शेवटचा दिवस गोड करायचा नामदेवराय म्हणतायत देवाचं भजन तुम्हाला नेमकं काय वाटतं बरं म्हणू का नरदेह दुर्लभ वासुदेव नावाचा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख येत ना तुम्ही 8व्या मध्ये सुद्धा तुम्ही काय करा वासुदेव म्हणा मावशी यायचे का जुन्या काळात वासुदेव ते उलटी टोपी असायची त्याला मोर पिसा असायचे बरोबर ना गाणं होतं बघा ती म्हणायची माणसाने माणसासंग कसं राहावं पैसा कसा कमवावं सांगायचं गुरु गाऊ का बघाय अरे वासुदेवाची ऐका वाणी अरे वासुदेवाची ऐका वाणी अरे जगात नाही राम रे धाम करी काम धाम करी धाम करी काम रे धाम करी काम रे धाम करी काम रे धाम करी धाम करी काम रे पैशाची जात नाही नारी सनपुरा नयाची पैशाची जात नाही नारी सनपुरा नयाची जन्मापासून साधी माणस जन्मापासून साधी माणस पैशाची गुलाम रे काम करी काम रे काम करी काम रे काम करी काम रे पैसा शिकवणारी गीत होती माणुसकी शिकवणारी गीत होती माणसाने माणसाने कसं वागावं हे शिकवणारी गीत होती जरा आता थोडं पुढे जाऊन बोलू का माफी मागू ह्यासाठी आता दराडे बाबा आमच्यासारखे कीर्तन करायला झाली ढेकळा घरी कीर्तन करे आता करे महाराज आता आमच्यासारखे कीर्तन करायला एक नाव होण्यासाठी ट्रेंडिंग साठी व्हिडिओ चालतात म्हणून एकदा लावलाय आयुष्यात पैसा कमवू नका माणसं जोडा लक्ष द्या लक्ष द्या आयुष्यात पैसा कमवू नका माणसं जोडा पोट म्हणते तेवढं सांगाय पण आम्ही एवढं घेतो मग बघा भाऊ शरा आम्ही का तुम्ही पैसे कमवू नका सांगाय आम्ही किती घेतो 20 मग बघून घ्या हुशार आम्ही का तुम्ही महाराजाला एकच म्हणायचं महाराज तुम्हाला कीर्तनात काय बोलतायत पण बसले पैशाचा जाऊ द्या पैसा कमवू मळू जळू काय व्हायचं ते द्या अभंगाचं भजन बिजन आम्ही लई करू पैशाचं कारण या जगात पैशाला किंमत आहे पैसा नसेल ना तुमच्याकडे कुत्र सुद्धा जवळ येतो कुत्र वस्तुस्थिती हा पैसा जवळ नसेल ना कुत्र सुद्धा जवळ येत नाही पाहुणे तर लांबून जातात नक भंगार राहते अनुभव पैसा पाहिजेतच तुम्ही सांगितलं धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी पैसा तेरा तीन नाम परशा पर सुपरश्रम ज्याच्याकडे पैसा नाही का लोक त्याला म्हणतात हे परशा चल उस्तोड आहे त्याच्याकडे थोडा पैसा का परशु शेठ चला पुण्याला फिराय आणि ज्याच्याकडे पैसा का पाटील संध्याकाळी आमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे तेवढे गिळा या गाडी पाठवून देतो गाडीत बसा गाडी सोडवायची एक नवीन कीर्तन करायची माझे मित्र आहेत मला कीर्तनात म्हणले महाराज पैसा काय वर घेऊन जायचा का आता दिसत असेल ते मंदिर बिंदिर चाललंय 1.5 कोटी त्यामुळे म्हणत असं एवढा पैसा घेऊन जायचा का वर पण ऐका मी त्याला लय बोल उत्तर दिलं तुमचे बाजार कोणता जवळचा कधी असतो आजच बाजार चला लक्ष द्या चला आजच्या बाजारात तुम्ही बाजारात गेला आणि सोमवारसाठी तुम्ही 1 डझन केळी घेता 1 डझन केळी त्या केळीची काय खाता तुम्ही साल खाता का गाभा खाता
आमच्याकडे बी गाबाच खातात, गाबा खातात. मग साल बाजारातच करून टाकी दा. आमच्या गावात जरा लय पुढचं होतं तेव्हा मला काय खायचंय, गाबा खायचाय. कारण साल काढली बाजारात टाकली वजन होईल म्हणून, आणि कॅरी बॅग घेतली आणि त्यात गाबा टाकला आणि कॅरी बॅग आवळली आणि बॅगीमध्ये टाकली. नेमकी बॅगीच्या बुडाला होती 1 किलो साखर. काय झालं? शिकरण झालं. आणि नेमका तिला होता सोमवार. तिला म्हणजे कळतं का? तेवढं चांगलं कळतं मला. तिला होता नेमका सोमवार आणि तिला सांगितलं जा म्हणलं केळी बाजारातून आणली खा म्हणलं. आता राहिले खायसारखी म्हणजे एक गोड बोलून जाईल. केळीची साल खात नसतेच, केळीचा काय खात असते, गाबा खात असते. पण जोपर्यंत गाबा खात नसते का तोपर्यंत साल काय करीत असते, ठेवीत असते. तसं बाबा पैसा वर घेऊन जात नसते, पण मरेपर्यंत पैशाची गरज, मरेपर्यंत पैसा लागतोच. माझं तर म्हणणे सटकून पैसा कमवायचा, भरपूर पैसा कमवायचा. त्याला काय असतं, कोणी काय कमवणार, सटकून पैसा कमवायचा. 4 मजली बंगला बांधायचा पैशाने, वर 5व्याचा गज करायचा शेंडा. शेजारच्या बघितलं एवढा मोठा बंगला, आग झाली पाहिजे लका, एवढा जाळ आणला का, पण एवढा बांधत का काय, जाळ होऊन मुळ्यात का व्हायना आपला तेव नीट करीन, पण आपला गज वर पाहिजे. फक्त नित्य सांभाळा जोडून या धन उत्तम व्हावा रे, उदास विचार. आपल्याकडे एक वाक्य नेहमी सांगितलं, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवडीच असू नका. हे सगळं कशामुळे, वासुदेव येऊन सांगायचं. तरी लोकांना भजन केलं नाही. मग ज्यांचा अभंग आहे त्यांच्याकडे मोर्चा तुकोबा रे, शेवटचा दिवस गोड करण्यासाठी तुम्ही काय केलं, दिनरजनी हांची धंदा गोविंदाची पवार किंवा बोलण्याची नाही. आता देवाविनं काही मग आम्ही काय करावं लागेल सांगतो तुम्हाशी, भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. एवढा अनमोल किमतीचा जन्ममध्ये येऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्मवाया. पुढे ज्ञानोबा किती गोड बोलतात हरिपाठात, साया सेकरशी प्रपंच दिननिशी हरिशनवदशी कवड्या गोडे. जेवढ्या सायासनं आपला प्रपंच चाललाय त्याच्यापेक्षा जर निम्म्या सायासनं तुम्ही परमार्थ केला ना तर पंढरपूरचा पांडुरंग वीट सोडून तुमच्या घरी काम करा. वीट सोडून नारदाच्या गादीवर शब्द देतोय, वीट सोडून तुमच्या घरी राबल्याशिवाय राहणार नाही. फक्त जेवढा परमास किती अड्ड्यात चाललाय, आपलीच मारी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही. महाराज मी नेहमी विनोदानं बोलत असतो, काही माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडाले की फुगून सुद्धा वर आले, इतके बुडाले. तसं पाण्यात बुडाले माणूस फुगून का होईना वर येतो, पण काय लय बुडाले. जरा थोडं दिवाना बोलू, माफी मागू, काय राग यायचा नाही कोणाला, थोडं ऐकू. किती माणसं दिवाण झाली. मागच्या 20 दिवसापूर्वी मी आळंदीला गेलो, विठ्ठल मागच्या 20 दिवसापूर्वी मी आळंदीला गेलो आणि आळंदीला गेल्यावर ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, नतमस्तक झालं. बिग हडपसरला नेमकं हडपसरच्या सिग्नलवरती माझी गाडी थांबली आणि गाडी थांबल्यावरती मी असंच थांबलो. म्हणलं तर नेमकं सिग्नल पुरस्त काय सिग्नल होऊ तर कुठं जायचं. आणि तेवढ्यात एक भिकारी आलं, करे महाराज, त्यानं गाडीची काच वाजवली. मी काच खाली घेतली. म्हणलं काय नाही, मला सकाळपासून काय खाल्लं नाही, 20 रुपये द्या की. म्हणलं जर देवानं मला एवढं दिले तर तुला 20 रुपये दिले, काय होणार आहे, मी 20 रुपये दिले. 20 पावलं तेव्हा महागारी गेला. मी काचवर घेतली, परत 20 पावलं महागारी गेला, परत काच वाजवली. मी मला आता काय रे, मला अजून 20 दे की. मी मला आताच दिले की नाही, तो मला दिले. म्हणलं मग आता मागतोय की कोणाला, मला माझ्या गर्लफ्रेंडला. आता म्हणलं भिकाऱ्याला गर्लफ्रेंड, तू म्हणला भिकाऱ्याला गर्लफ्रेंड नसते, गर्लफ्रेंड मुळे भिकारी झालोय. आता ह्याच्यापेक्षा किती दिवाण व्हा, ह्याच्यापेक्षा मी खाली जाऊ शकत नाही. लय अवघड, लय दिवाण झाले लोक. जरा अजून पुढचं दिवाणा सांगतो. साप माहिती का, साप कोणाला खातो, म्हणा महाराज. बेडकाला खातो असं समजू. साप कोणाला खातो, लक्ष द्या बरं का, अगदी मार्मिक आहे. साप कोणाला खातो, बेडकाला खातो. सापानं बिडू बघितला, लपत साप गेला, सापानं बेडकाला चोपदार धरलं. निम्मा बिडू धरला, पण गंमत अशी सापाचं तोंड बारीक आणि बेडकाचं अंग मोठे, डायरेक्ट गिळता येत नाही. तुम्ही कधी बी बघा अजून शेतात डायरेक्ट गिळता येत नाही. त्यानं निम्मा बिडू 2 मिनिटात गिळला. किती राहिला तुम्ही उत्तर द्या, किती राहिला, निम्मा. आता राहिला निम्मा किती मिनिटात संपन, अर्ध्या 2 मिनिटात संपलं. तेवढ्यात काय झालं, त्या सापाच्या तोंडातल्या बेडकं पडाली माशी. माशी काय केलं असेल बरं बेडकाने, तुम्हाला नसतं तर मी सांगायला उभा आहे. फक्त तोंडाला पाणी सुटून देऊ नका, मला गुळ खाऊ द्या. म्हणजे मला काही कोरड पडली नाही. काय केली असेल माशी, डावलं डाव करून खाली ना माशी करून डावलं की डायरेक्ट बेडकन माशी काय, म्हणजे मी बिडू बेडकन माशी काय केली, खाऊन टाकली. किती राहिला,
किती संपला आता राहिला अर्धा मिनिटात किती मिनिटं संपणार तेजस महाराज अर्धे मिनिट मग एकदा अर्धा मिनिट झाल्यानंतर सापाच्या तोंडात सगळा बिडूक गेल्यानंतर बिडूक नावाला शिल्लक आहे का बेडकाचा अस्तित्व काय आहे का मग आता आळी खाऊन काय उपयोग आहे का माशी खाऊन काय उपयोग आहे का तरी आशा संपली का कुणाची बेडका सांगाय माझ्या गोळ्या संपल्या का माझा कोणच रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे ए त्या बेडकात चाललं नाही त्याचं सांगाय मला काय करायचं ह्या बेडकाचं चाललंय ह्या दोन पायाच्या बेडकात चाललंय कुणाचं 40 संपलंय राहिले 60 कुणाचं 50 गेलंय राहिले 50 कुणाचं 80 गेलंय राहिले 20 पण आशा संपली का किती आशा आहे अकोल्यातला एक 35 वर्षाचा माणूस रोज चिंता करीत बसायचा मंदिरात रोज चिंता करीत बसायचा गावातल्या लोकांनी विचारलं काय चिंतेचं कारण आहे मला चिंता करी नाही तर काय करीन 35 झालो पण अजून कुठं मिळत जुळा ना म्हणला अजून हाय ना दुसऱ्याच्या लग्नातला अक्षदा लय लागतोय म्हणला पण आमच्याच लग्नातला आम्हाला लागा नाही म्हणला लय अवघड गावातली 2-4 दिवसात पोरगी बघितली लग्न बी लावून दिलं आता 5 वर्ष निघून गेली गडी झाला 40 तरी बी चिंताच करीत बसायचा आता गावातले लोक म्हणजे आता काय चिंतेचं कारण आहे म्हणला चिंता करीनाचं काय करीन लग्न झालं म्हणजे सगळं झालं काय 5 वर्ष झालं लग्नाला पण अजून पारमानला गुजरातच्या म्हातारीकडे जाऊन आलो ती मिली आता आम्हा ती औषध द्यायची पोर व्हायसाठी ती मिली तिच्याकडे जाऊन आलो तरी म्हणला मुलगा नाही देवाची दयेने मुलगा झालं मुलगा झाला 30चा आता म्हातारा झालं 70 तरी बी चिंता करत बसलो आता लोक म्हणले आता काय करणे मला एक मुलगा वाटते जरा कॅबिनेट मंत्री व्हावा झाला बी तरी अशा सुटली आता परत 80 गेला निम्म्या गावऱ्या मसर वाटत गेल्या फक्त गडीच उचलायचा राहिला होता तरी बी चिंता आता गावातल्या लोकांना विचारलं आता काय कर रे म्हणला ती महाराज लोक येते कीर्तनात लय सांगतात इंद्राचं वैभव लय असतं म्हणतात तेवढं इंद्राचं वैभव अण्णा एकदा माझ्या कार्ट्याला मिळालं म्हणजे मी डोळे झाकायला मोकळा चला मिळालं बी लय भाग्य घेऊन आलं कीर्तनात मिळतं सगळं मिळालं बी तरी आशा संपली का तरी संपली का ए बसलेली म्हणजे आपलं कसं झालंय माहिती का गुशिवानी घुस माहिती का ती उंदराची मोठी बहीण बघा घुस ती जर एखाद्या खेळपाट्याला लागली तर मिळत राहत ना किती माती नुसती उकरी जाते एक दिवस मी निघालो होतो आणि असंच गुशीला बघितलं आणि राहून गुशीला विचारलं घुसमाई कवर माती उकारती ग म्हणजे बोलती कीर्तनात मी म्हणलं घुसमाई कवर माती उकारती ग ती म्हणली महाराज डोक्यावर ढिगारा लागतो बंद करीत नाही मी म्हणलं माई उकरू दे धंदा चालू दे म्हणलं 5 दिवसानंतर मी असंच परत पाटील कीर्तनात तिथून चाललो होतो गुशीने असं तुमच्या मनपा एवढा ढिगारा केला मातीचा मी तिला विचारलं घुसमाई अगं मनपा एवढा ढिगारा केला कवर माती उकारती ग ती म्हणली महाराज डोक्या एवढा ढिगारा लागतो बंद नाही मी म्हणलं बाई डोक्या एवढं माप तरी कसं आहे ग तुझं ती म्हणली महाराज सोपं ना मातीचा ढिगारा करती त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती आणि डोकं वर करती बघती डोक्या एवढा ढिगारा लागला तुझ्या बापाने लावला होता डोक्या एवढा ढिगारा सर्व सुखाची आशा जन्मलेला एकदम परफेक्ट प्रमाण सर्व सुखाची आशा जन्मलेला एक मुक्ती यज्ञ नाही केला हिरदा दिशा अक्षिण पावला माया वेष्टला जीव माझा अरे सुख करत माणसाला मरावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती इथं बसलेल्या सगळ्या श्रीमंत माणसांना म्हणायचं सांगायचं मी सुखी मी कीर्तन सोडून देईन कारण दुःख बांधवली आहे या संसार सुखाचा विचार नाही करू इथं कुणी बी असू द्या चिरकाल असं सुख कुणाला नाही जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही महाराज सुख प्राप्त करायचंय काय करायला लागेल सुख देणारा एकच आहे आपुला तो एक देव किंवा सुखरू पैसा तुझ्या पुढे सांगा सर्व सुखाची अगर बापरामध्ये सर्व सुखाची अगर धनी म्हणे शारंगर सर्व सुखाची अगर म्हणे हरी सोनार मग महाराज म्हणतात तुम्ही जो अट्टहास करता तुमची जी धडपड चालली ज्ञानोबऱ्यान सांगतात त्याप्रमाणे तुमचा हा सायात चालला हा प्रपंचातला आणि प्रपंचातला अट्टहास तुम्हाला सरपंच बनवेल प्रपंचातला अट्टहास तुम्हाला आमदार बनवेल प्रपंचातला अट्टहास तुम्हाला खासदार बनवेल प्रपंचातला अट्टहास तुम्हाला मंत्री बनवेल प्रपंचातला अट्टहास तुम्हाला पंतप्रधान बनवेल नवे नवे प्रपंचातला अट्टहास या जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील तुम्हाला बनवेल पण प्रपंचातला अट्टहास तुमचा शेवटचा दिवस गोड करेल असं नाही आणि मग शेवटचा दिवसच जर गोड करायचा असेल तर अट्टहास परमार्थातला करा आणि आम्ही आयुष्यभर अट्टहास परमार्थातला केला पण महाराज कशासाठी अभंगाचं याज साथी
अतिशय गोड महेश महाराज खऱ्या अर्थानं महाराज सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात या जसा ठिकाणा होता शेवटचा दिस गोड आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून आम्ही आयुष्यभर अभ्यास केला आम्ही आयुष्यभर साधना केली पण महाराज याची फलश्रुती काय हे घडलं कशामुळे पण महाराज हे भगवंताचं नामस्मरण करत असताना जगाने तुम्हाला त्रास तर दिलाच किती त्रास दिला मुंबाजी बोलत काट्याच्या काठीने मारला शिवबा कासारच्या पत्नीने उकळतं पाणी तुमच्या अंगावरती ओतलं एवढंच काय गावातल्या पाटलानं तुम्हाला गावाच्या बाहेर काढलं एवढंच काय एक स्त्री पाठवली तरी तुकोबऱ्या तुम्ही भजन नाही सुनायचं एवढंच काय गावातल्या लोकांना चपला हार घालून तुमची गारवावरती बसून धिंड घाली तुकोबऱ्या तरी भजन नाही सुनलं हो तुकोबऱ्या आणि बघा बरं बाबा चांगलं जीवन जगताना त्रास आहे जो चांगलं जीवन जगतो त्याला त्रास आहे म्हणजे इथं बसलेले प्रत्येक जण आपल्याला जर त्रास होत असेल ना जीवन जगत असताना तर समजून जायचं आपण चांगलं जगतोय आपल्याला जर नाव ठेवत असते लोक तर समजायचं आपण चांगलं जगतोय नाही तर याडपडाचं माझं नाव निघत नाही कुणाला लोकांना टाइम दिला चांगलं जगात त्रास तुकोबऱ्यात चांगलं जगले लोकांना त्रास दिला ज्ञानोबऱ्यात चांगलं जगले लोकांना त्रास दिला भगवान बाबा चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला पुढचं वाक्य ऐकून जा हे समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो आणि समाज ज्यांचा उदो करतो ना देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो समाजाने ज्ञानोबऱ्यांचा छळ केला जगाची आई झाली लोकांना तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला जगद्गुरू झाले अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला परिणाम भगवान बाबा संत शिरोमणी झाले त्रास होतच असतो बाबा दगडाने त्रास सहन केला म्हणून देव म्हणून मंदिरात गेला टाकीचे गाव स्वस्त्याशिवाय दगडाला पण देव पण मिळत नाही तुम्ही आम्ही माणसं एखाद्या माणसाने चांगलं काम करू द्या लोक म्हणतात तू करायचं अख्खं गाव करून काढलं तू वय आता एखाद्या सरपंचाला नवीन काम हातात घेऊ द्या तुला जमत असतं का तू गप्प तुला काय करायचंय भाऊ तू शांत मर ना तपलं ती करीन नाही तर काही बी करीन तू शांत पाटील चांगलं काम करा चांगलं पण गुण हमखास चांगल्याला त्रास होणार म्हणजे होणार चांगलं जीवन जगात त्रास आहे बघा ती मासा गरीब आहे का कोणाच्या आद्यात मध्ये बिचारा कधी आपल्याला म्हणलाय का मला उपवास आहे आज नाही मला काहीच खायला नाही म्हणलाय का पण आपण आहे का नाही आद्यात मध्ये काही गडी गळ घेऊन जातात काय जाळं घेऊन जातात पकडतात बरं ससा गरीब आहे पाला तरी गडी उदाहरण पण लोक त्याचा कार्यक्रम करतात वाघाच्या कोण नादी लागतात नको खाई लय अवघड
बघा ती रस काढणार काय करतो एक उशी इकडून खाली तो पळत जातो इकडून जातो डबल करीतो इकडून परत परत चोबल मी मला कवट पिलो तुला परत सुईट्या झाले त्याचा तो मला अजून चमचा भर निघणच म्हणजे चांगलं जागा चांगलेला त्रास आहे लोकांना पांढरी गाडी घेऊ द्या लोक म्हणतात काळी लोकांना काळी घेऊ द्या लोक म्हणतात निळी घ्या लोकांना निळी घेऊ द्या लोक म्हणतात पिवळी घ्यायला पाहिजे लोकांना पिवळी घेऊ द्या लोक म्हणतात तांबडी घेऊ द्या बरं एवढ्या बी थांबत नाही हप्त्याव घेतली असेल अरे हप्त्याव घेऊ दे ना तर सप्त्याव घेऊ दे तू गप मर की तसे आमच्या सप्त्यावलेच आहेत ना तू गप मर ना बाबा तुला काय काय लय पोळ काय येतो एक हप्ता भर पण गप मर चांगलं जागा चांगलं जागा तू कबर आहे ना आयुष्यभर लोकांना त्रास दिला महाराज याचं काय कौतुक वाटी झाली आहे नाम आम्ही आयुष्यभर मंगळाचं आयुष्यभर भगवंताचं मंगल नाम धारण केलं कंठामध्ये मग महाराज याची फलश्रुती काय अभंगाचं दुसरं चरण आता निस्तेना पावन आता निस्तेना विसरलो मी काय माऊली महाराज काजळे वा आपल्या परिसराचं वैभव आहे तुकोबऱ्यांसोबत त्यांची दिंडी असते वा अतिशय गोड महाराज म्हणतात ते घडलं कशामुळे भगवंताचं मंगलनाम आम्ही कानामध्ये घालतो एवढं सांगू नये दराडे बाबा आतापर्यंत एक शब्द सुद्धा अभंगाला सोडून बोललो नाही एक शब्द सुद्धा अगदी अगदी ऐका एवढं सांगून सुद्धा लोक म्हणतील महाराज जर आम्ही नाहीच भजन केलं तर काय होईल आमच्या बापाचं काय जायचं नाही आमचा हे सांगायचा धंदा सौरभ दादा त्याचाच पैसे घ्यायचे आमचं हे सांगायचं काम ते किती आचरणात आणायचं ते तुमचं तुम्ही बघा नाही आचरणात आणलं तरी आमचं काय जात नाही भाऊ येते कोणाचे काय ज्याचे त्याचे स्वतः त्याचं आणत होणार आमचं काय जायचं नाही आता आम्हाला बी सांगू आलाय काटाळ आणि तुम्हाला बी ऐकू आलाय काटाळ तरी आपल्यात बदल मान्य बी करतात राव नाही म्हणते तिकडे लय प्रामाणिक राव तुम्ही बसले तरी बदल नाही मग आता आम्ही बी एकच ठरवले आपलं पाकिट मोजायचं 2 तास भरून गप घरी निघायचं गप पडायचं तसं नसतंय प्रामाणिकपणाने आमची म्हणणे लोकांनी बदलावं हे ऐका परत नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली हा गोल्डन चान्स हा परत नाही गड्या याच आयुष्यात देवाचे भजन करा नाही केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णू दुष्ट नाही यम त्याला बसायला नीट ठेवायची अगवार पजरो कंपासवाडी बुलेट ठार क्रेटा इनोवा छोटा टमटम 460 टेम्पो आयशर मोठा बैलगाडी एमटी राजू सायकल मर्सिडीज अजिबात नाही BMW सुद्धा नाही रेडा आणि हल्या बसलाय फकड्या मग हातात चाबूक आहे मग मारी ती तुळी ती झुडी ती निष्ठुरी यमाची पंचर भाऊ चालू नाही तर यमाशी करू ना मावशा भजी तळे टाका भजी तळे तेल किती उकळावं लागतं त्यातला एखादा टिपका जर हातात पडला तर कातड काढीत त्याच्यापेक्षा दुप्पट केल वर उकळतात मंडपाव नाही नरक आणि ज्यानं भजन नाही का उच्च आणि भजी तळल्यावर तळीत मला नाही माहित अजून कारण मी गेलो नाही पण ज्या दिवशी जाईन त्या दिवशी मला कळण किती झपकवते ती पण आम्हाला ज्यांनी भजन नाही ना केलं अयो लय रट्ट खात रे लय सुट्टीच नाही तुम्हाला अजिबात नाही तुम्ही काही म्हणा रागाला तरी चालेल पुढच्या वर्षी बोलवायचं नाही इकडे तिकडे गावात तारीख द्यायचं नाही काही फरक पडत नाही सगळ्यात टॉप पण लय रट्ट खात तुम्ही देवाची लय यमाचं करे महाराज लय हंती लय नडक्या सुद्धा निघायचं नाही तुम्ही म्हणाल लहान आहे म्हणून आपण ऐकलं नाही जाऊ द्या महाराज लोक बोलतच असतात त्यांचा धंदा आहे पैशासाठी करीत असतात ते काही बी असलं तरी भजन नाही केलं सुट्टी नाही रे आणि अजून बी सांगून कळत नसेल तर आता नीट जरा हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल मग दुसरा
हे जरी नाही केलं दुसरा येईल सरते शेवटी काल बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काही बाजाईल पिंगळा महाद्वारी बोली बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी म्हणून नाथ बाबा ऐका आमचं नाही ऐकलं तरी चालेल एकदा सर्वांनी हात वरती करा घरातले हार घालण्यासाठी कोण पुढे येणार आहे ते या सगळ्यांनी हात वरती करायचे सगळे बसलेले सगळे कुणी असू किती मोठा माणूस असू हात वरती करा कारण देवाच्या कीर्तनात गोर हात ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी त्या वैकुंठवासी गंभा सुशीलाबाई उत्तमजी धराडे त्यांच्या पाठीमागे त्यांचा गोड परिवार त्यांचे सुपुत्र सोमनाथजी उत्तम धराडे माजी सरपंच सुनबाई नकोसाताई सोमनाथजी धराडे दुसरे सुपुत्र कैलासजी उत्तम धराडे सुनबाई ललिताताई कैलासजी धराडे सुकन्या सविताताई नारायणजी पानसरे नातू सौरभ दादा आणि समीर दादा नाती अमृताताई नम्रताताई आणि ऋतुजाताई खऱ्या अर्थानं अगदी 12:15 पर्यंत आपण थांबण्याचा प्रयत्न करतोय कारण मला त्यांनी आधी तसं सांगितले महाराज जवळपास 12:30 पर्यंत कीर्तन चालू द्या पण तरी इतका वेळ तुमचा घेणार नाही मी 12:15 ला आपली कंप्लीट फुलं पडलेली असतील तुम्ही जेवणासाठी बसलेला असाल ऐकून अतिशय गोड परिवार सोडून आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुलं लहानपणीच लहान असतानाच पती सोडून गेली खचल्या नाही उलट कंबर खचली आणि लढत राहिली आलेल्या परिस्थितीवरती मात देऊन जीवन जगत 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 आज खऱ्या अर्थानं 1 वर्ष हे त्यांना जाऊन मुलांना घडवलं मुलांसाठी आहे ते पतीनं जे ठेवलंय ते सगळं सांभाळण्याचा आणि त्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर पती नसला तरी मुलांना चांगले संस्कार दिले मुलांवरती चांगली माया केली मुलांना चांगलं शिक्षण दिलं नातूंना चांगले संस्कार दिले आणि या जगाचा निरोप करून दिले खऱ्या अर्थानं आज हे वैभव दिसतंय आज हे सगळं दिसतंय हे आई मी निश्चित बोलून जाईल बघा या जगात जी सगळ्यात जास्त प्रेम करते ना तिला आई म्हणतात आई कदाचित देवापेक्षा ही जी जास्त प्रेम करते तिला आई म्हणतात देवाचं काम आहे जन्म देणं ते काम आता आई करू शकते देवाचं काम आहे जन्म देणं ते काम आता आई करते देवाचं काम आहे भरण पोषण करणं ते काम आता आई करते आणि पाहता पाहता देवाच्या समोरच देवाचं काम करणारं कोणीतरी निर्माण देव रडायला लागला देवाच्या डोळ्यात अश्रू आले मी या जगात आईला बनवून या जगातून मी हद्दपार होतो की काही आणि मग त्या आईचं प्रेम अनुभवण्यासाठी त्याच देवानं कधी कौशल्याच्या पोटी राम म्हणून जन्म घ्यावा त्याच देवानं कधी यशोदेच्या देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून जन्माला यावं एवढंच नाही जो योग्यांच्या ध्यानी ध्याता ना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे जो योग्यांच्या स्वप्नात नाही ना बाबा त्या आईच्या प्रेमापोटी जर यशोदा मातेने देवाला उकळाला बांधलं ना तर देवानं उकळाला सुद्धा बांधलं तसं तो कोणाच्या आईचं प्रेम अनुभव हे ऐका आपल्यावरती जे निस्वार्थ प्रेम करते ना या जगातले सर्व सर्व नाती स्वार्थापायी उरफटलेली पण या जगात 3 व्यक्ती असेल 3 नाती असे ज्यांच्यामध्ये कोणता स्वार्थ नाही एक आई एक वडील आणि दुसरे संत देवापाशी पण स्वार्थ हे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी नव्हती लेकुराची हित वाही माऊलीची चित किंवा जिचे पिढे बाल प्राणती याचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच जी सर्वात जास्त प्रेम करते ना तिला आई म्हणतात तुम्ही दोघं पण खाली बसा त्या ठिकाणी फुलं वाटलं दोघं जण खाली बसा मी सांगतो त्यावेळेस वाटतं 5 मिनिटात 1 मिनिटात फुलं वाटू लागतात आहे त्या ठिकाणी बसा कारण सगळ्याचं लक्ष फुलाकडे लागतं ऐका आई इतकी या जगात प्रेम कोणी करत नाही आज मी माझ्या जीवनात आई सांगतो किती आई प्रेम करते ऐकून बाबा आम्ही 4 भावंड थोरली मनीषा तिच्या पाठची स्वाती तिच्या पाठचा मी आणि माझ्या पाठची
सुखानं संसार चालत, आनंदानं आम्ही जीवन जगत होतो. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं आलं राजा राणीचा. सुखानं आनंदानं संसार करत होतो आणि अचानक मागच्या 7 वर्षापूर्वी माझी बहीण थोरली मनीषा, आमच्या गावात गणपती बाप्पाची यात्रा असते बघा, कोण जर परिसरात असेल ना, खेड परिसरातलं तर लक्षात येईल. गणपती बाप्पाची यात्रा असते. गणपती बाप्पाच्या यात्रेला माझी बहीण आली आणि बहीण आल्यानंतर अचानक रात्री आवाज झाला आणि ती गप्प पडली. आम्ही कसं तरी पाणी मारून छाती पंपिंग करून उठवलं, सावध केलं. बाळडगावला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 5 दिवस तिथं बी काही फरक पडला. परत दौंडला काळे डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे बघा, जलारपूरचे ते, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ऍडमिट केलं. 15 दिवस झाले पण फुफ्फुसातलं पाणी काही थांबत नव्हतं. पुढे आम्ही पुण्याला केम हॉस्पिटलला नेलं. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा 7 दिवसानंतर रिपोर्ट आला. डॉक्टरांनी मला जवळ घेतलं, सांगितलं महाराज ऐका ना, पेशंट घरी घेऊन जा. काय झालं? अहो पैशाची अडचण नाही, किती पैसा लागू द्या, स्वतःला घाण ठेवीन पण माझी बहीण जगली पाहिजे. काही झालं तरी चालेल पण बहीण वाचली पाहिजे. डॉक्टर म्हणले महाराज आता मी असलो काय आणि माझी बहीण असली काय, आता वाचवता येणार नाही, कारण लास्ट स्टेजला कॅन्सर गेलेला आहे. नावीला झाला. गाडीमध्ये तिला बसवलं, काष्टीला दिलं, तिला काष्टीला आणलं, रात्रभर मुलाबाळात ठेवलं. पुन्हा गाडी सकाळी बसवलं, गाडीला टाटर मारला आणि बार्शीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे बघा, त्या हॉस्पिटलमध्ये तिला आम्ही ऍडमिट केलं. बाबा 5 दिवस गेले, मी घरी आलतो. आई आणि दाजी त्या ठिकाणी होते. 5व्या दिवशी दाजीचा रात्री फोन आला, हे डॉक्टर म्हणतात उद्या पेशंट सोडायचे, पेशंट आपलं नॉर्मल झालंय, आता पेशंट जगल असं म्हणतात. आनंद आपल्या हाताला यश. बरं झालं, पैसा जाऊ द्या, परत आयुष्यात पैसा कमवायचा, पण नाती परत मिळायची नाही, परत आपली माणसं मिळायची नाही. आनंद आहे. उद्या सकाळी आता गाडी बुक केली आणि सकाळी निघणार तेवढ्याच दाजीचा फोन आला, निघालायच नाही, ऐक ना, गाडी बुक केली का? हो गाडी बुक केली. ऐक ना, गाडी आण नको, 2 व्हीलर वरती. त्यावेळेस मी गायन करायचं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 2 व्हीलरला किक मारली, दाजी काय झालं? काही नाही, इथं तर पेशंट सिरियस आहे म्हणजे. गाडीला किक मारली. मी बार्शीला गेलो. सायंकाळच्या 4 वाजता बार्शीमध्ये गेल्यानंतर दाजीचं बोललं, दाजी काय झालं? काही नाही रे, जा तुझी बहीण वाट पाहते. ताई जवळ जवळ पाय उचलत गेलो. दरवाजातूनच तिनं बघितलं आणि डोळ्यात आसपास, दाद्या ए दादा आलास का? ताई आलो की काय होतंय तू आजारी, तुला काय होतंय म्हणजे तुझ्या भावाला कसं आलोय ताई, काय होतंय? हे दाद्या ऐक ना, आतापर्यंत वाटत होतं जगल, आतापर्यंत वाटत होतं जीवात जीव, इथं आणल्यापासून जरा बरं वाटत होतं. 5 दिवस वाटलं बरं आहे, आता घरी जाईन. पण दादा आता वाटते रे नाही घरी जायची. ए ताई नको का, भाव आहे तुझा त्रास. दादा खरं सांगू आता जगावं वाटतं. कोणासाठी नाही जगलं तरी चालेल, पण घरी 2 लहान ते डोळ्यात प्राणानं वाटत असतील. माझी आई येणार आहे, त्यांना माहित चालतं काल येणार आहे. दादा आता वाटतंय घरी जावं, त्यांचे गोड गोड पापे घ्यावे, त्यांना मिठीत घ्यावं, त्यांच्या डोक्यावर हात फिरवावा, त्यांच्यावरती प्रेम करावं. पण कदाचित नाही रे ते शक्य. आता येताई नको न बोलू, काही झालं तरी आपण घरी जाणार आहे. दादा आयुष्यात तुला काही मागितलं नाही बघ दराडे काका, आयुष्यात माझ्याकडे काही नव्हतं. 1 रुपया जरी लागला ना तरी बहीण पाठवायची. दादा आयुष्यात तुझ्याकडे काही मागितलं नाही, आता मागू का? हे ताई जीव मागितलं तरी देईन, तुझा भाव आहे, काय हवंय? दादा माझं जर काही बरं वाईट झालं तर फक्त या लेकराची आई, माझ्या लेकराला मामाची आईची माया कधी कमी पडू देऊ नको. मामा म्हणून जगू नको, बघ हाय म्हणून जग. माझ्या लेकरांसाठी जर तुझ्याकडे दुसरं काहीच मागणं नाही, मी सुखी झाले. हे ताई नाही ग काही व्हायचं. ऐका बरं का दादा, आता त्यातली मुलगी लग्नाला आली. ज्यावेळेस आम्ही पाहुणे बघायला जातो, ज्यावेळेस ती माझ्या घरी येते ना, तिच्या घरी काही कमी नाही, आमच्यापेक्षा जास्त प्रेम करते तिचा बाप, तिचं घर तिच्या. पण ज्यावेळेस घरी येईल त्यावेळेस सांगते हे मामा चाललाय मुलगा बघायला. ज्यावेळेस भावल्यावरती चढल ना त्यावेळेस आई पाहिजे. आई नसेल ना जगण्याचं राम नाही बघ, कसं जीवन जगते मला माहिती आहे. आई ज्यावेळेस मायेहून हात फिरवल, आईचा हात ज्यावेळेस डोक्यावरती पडेल त्यावेळेस आनंद होईल. पण मामा ते भाग्य नाही रे. ज्यावेळेस मनपण जाईल त्यावेळेस आईचा फोटो दिसेल, मामा काय करायचं.
मामा आई राहिली नाही बघ, आई राहिली नाही बघ मामा, मामा आई पाहिजे, आई पाहिजे. आई का? डॉक्टरांनी मला बाहेर काढलं आणि दरवाजातून बाहेर पाय ठेवणार ते एवढ्या डॉक्टरांना पुन्हा हाक मारली, कोण आहे हो तुमची बहीण आहे? काय म्हणले काऊ? काय नाही, सकाळपासून जीवाची तगमग चालली, या कुशून त्या कुशू, त्या कुशून त्या कुशू. काय झालं काय नाही, काय बोलली का हो? म्हणले हा छोटी छोटी 2 लेकरं त्यांची आई हो म्हणली. महाराज कदाचित आम्ही पहाटेपासून विचार करतो हे पेशंट जगलंय कसं, हे पेशंट जिवंत कसं आहे? डॉक्टर काय झालं? काय नाही, फक्त 15,000 अंगामध्ये पेशंट आणि कधी संपल सांगता येत नव्हतं, पण आता तुमच्यापर्यंत बोलेपर्यंत जिवंत जगले. काय झालं डॉक्टर? काही नाही, ज्यावेळेस तुम्ही महागारी पायी फिरवला ना त्यावेळेस त्यानं सुद्धा या जगात शेवटचा श्वास घेतला, शेवटचा श्वास घेतला. ऐका, दिवसभर जीव मुठीत ठेवून होती फक्त तिच्या लेकरांसाठी, तिच्या पिलांसाठी. माझ्या पिलांची व्यवस्था करायची, माझ्या लेकरांची व्यवस्था करायची. ऐका, तुम्ही 2 लेकर आहेत ना ताई, आई ना सुशीलाबाईनं सुद्धा शेवटचा श्वास घेताना तुम्हाला लेकरांना जवळ घेतला जाते, पण सुखानं राहा, आनंदानं राहा. लय प्रेम करते, लय जीवनात. मला बोलता बोलता ते म्हणले महाराज काय नव्हतं, आमच्या पोटात आमच्या तोंडात घास टाकायची आणि आई उपाशी राहायची. आईने कधी स्वतःला कधीच सजली नाही, कधीच घातली नाही, पण आम्हाला लेकराला लय मोठं केलं, आम्हाला एवढं मोठं केलं की आईचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही, कधीच कुणीच विसरू शकत नाही. आज आई राहिली नाही ना, आई राहिली नाही ना आज. गड्या ऐका, आईची आठवण कशी येत असेल त्यांना. आज या तिघांची आणि या नातवंदांची पण, कारण नातवंडावरती सगळ्यात जर प्रेम कुणाचं असतं ना तर आजीच असतं. कधी शाळेतून दमून भागून येऊ दिले नातवंडानं. आज तुम्ही काय करता, भाकर नसलं पोराला भूक लागली असेल ना, ती बारीक चपाती करता, तिचा भोगा करता आणि तिचा भोगा करून त्यात तूप टाकून मलिदा करून लेकराला खाऊ घालता. त्या सुरकुतलेल्या हातानंतर तुमच्या सुरकुतलेल्या हातावरती तुमचं कष्ट दिसतंय, तुमचं प्रेम दिसतंय. किती आई गेल्यानंतर कशी होते सगळ्याच्या ऐकून. अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया, अहो खरंच आईची माया जलाई नाही त्याला करते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ही ना माझे आई ग, ही ना माझे आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. अग निघून गेली आई पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ही ना माझे आई ग, 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 आई ग. राम आज 1 वर्ष झालं तू निघून गेले, पण आई या वर्षातला एकही दिवस तुझ्या लेकरांचा असा गेला नाही की आई ज्या दिवशी तुझी आठवण आली नाही. आई आता दुसरं काही नाही राहिलं. आई तुझ्या आठवणींना साथ घालीत 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 तुझं प्रेम आठवत आठवत आई तुझे संस्कार दिले, तू जो मार्ग दिला त्या मार्गावरती ही तुझी 3ही लेकरं आयुष्यभर जगत राहतील. आई तुझ्या शेवटच्या दिवशी हा तुला शब्द आहे बघा आमचा, हा शब्द आहे बघा आमचा. खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर हे सगळं वातावरण बघितल्यानंतर एक आनंद वाटला
की खऱ्या अर्थानं आपल्या आईच्या जाण्याचा सोहळा, आपल्या बापाच्या जाण्याचा सोहळा किती चांगल्या पद्धतीनं साजरा करता येऊ शकतो हे ऐकून जा. का देहाची गावा आली जन्म मृत्यूची हा सोहळा जेवढा जन्माचा आम्ही आनंद करतो तेवढा मरणाचा सुद्धा सोहळा आपल्याला करता आला पाहिजे. आणि ह्या कुटुंबानं खऱ्या अर्थानं एक आदर्श दाखवून दिलाय की आईचं जाणं सुद्धा किती गोड असावं, किती गोड असावं. आणि खऱ्या अर्थानं आमच्या वारीच्या वाटेवरती हा कार्यक्रम आहे, वारीच्या पर्वावरती हा कार्यक्रम आहे. अगदी अतिशय तुम्हाला संपूर्ण दराडी कुटुंबियांना धन्यवाद देईल. जाता जाता सर्वांना एकच सांगेल, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा. मेल्यावरती किती रडून पुन्हा काही उपयोग होत नसतो. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत जपा. एकदा का माणसं निघून गेली ना पुन्हा किती हाका मारा गाड्या माणसं मिळत नाहीत. पुन्हा किती मी शिवची टिट सांगा पुन्हा माणसं मिळत नाहीत. आहेत तोपर्यंत मृत्यू मानला शिका. माणसांसाठी जगा. आपल्या माणसांशिवाय या जगात दुसरं जास्तीचं काही नाही. अगदी 5 मिनिटं आहेत, सगळं 5 मिनिटांमध्ये उरकल. कीर्तनोपी सेवेला पूर्णविराम होईल. जाता जाता शेवटी आई किती प्रेम करते हे ऐकून जाऊया. आई माझी मायेचा सागर फुलं वाटा दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात अनरक रकत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याची फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. हो या कीर्तन सेवेतून प्रसन्न होऊन देवाकडे एकच मागणं असेल, देवा तुझा नियम घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदान. तू आधी काहीतरी घेतो आणि मग काहीतरी देतो. काय घेतो? अंतरीची घेतो. तू तुझं भजन करून घेतो देवा. या कुटुंबानं आयुष्यभर भजन केलंय, आईंना आयुष्यभर भजन केलंय. सन्मार्गावरती चालणारं कुटुंब आहे देवा. आता तुझ्याकडे आमच्या सगळ्यांची एकच हात जोडून विनंती असेल देवा, एक काम कर. आता असं दे, ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगतात, देवाचे द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधी. तुझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला तू 4 मुक्त्या देतोस. नाही 4 दिला तरी चालेल, पण आई साहेबांना 1 मुक्ती दे. आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. आई साहेबांची प्राणज्योत कायमस्वरूपी देवा तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. घरातले सर्वजण, मुलं मुली नातवंड असतील सगळेजण फोटो जवळ उभा राहा. आरती आणि पुष्पवृष्टी आपल्याला शेवट करायची. सगळ्यांनी टाळ करायला सगळ्यांनी फुलं वाटून घ्या. देवा 1 मुक्ती दे. आणि जसं तुकोबायांना शेवटचा दिवस अपेक्षित आहे, देहाचा नव्हे आत्म्याचा शेवटचा दिवस आई साहेबांचा, सुशीलाबाईंचा गोड कर. त्यांनी आयुष्यात म्हणावं यासाठी केला होता शेवटचा निश्चित. जाता जाता सर्वांच्या चरणी एक विनंती असेल, एखादा शब्द बोलता बोलता चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल, मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम देतो. फक्त 1 मिनिट